2013 मी फर्स्ट इयरला BSc ॲग्रीसाठी पुण्यात ॲडमिशन घेतलं. मग त्याच्या अगोदर मी गावाला म्हणजे जसं की खंडाळा, लोणंद किंवा बारामतीला शिकले होते. पण मग पुणे का चूज केलं की अगोदर सगळ्या लोकांनी सांगितलं होतं की ॲग्रिकल्चर घ्यायचं असेल तर पुणे इज द बेस्ट कॉलेज. आणि मग 12वीला चांगले मार्क पण मिळाले आणि ॲडमिशन झालं. मग पहिल्यात मेन म्हणजे कॅम्पस बघूनच असं की आता आपल्याला इथेच घ्यायचंय. आणि मग माहिती पण होतं की इथे वेगवेगळे खेळ म्हणजे स्पोर्ट्समध्ये पुढे आहे सगळ्या ॲग्रिकल्चर कॉलेजेसमध्ये, किंवा इथले फॅकल्टी किंवा टीचर्स अगदी कोऑपरेटिव्ह आहेत, किंवा खरंच क्लासेस कंडक्ट होतात. आणि तुम्हाला म्हणजे जर का खरंच काहीतरी करायचं असेल अभ्यास किंवा खेळांमध्ये प्रावीण्य गाठायचं असेल तर मग इथे सगळं सहकार्य मिळतं. मग हे सगळं माहिती होतं म्हणून इथे ॲडमिशन घेतलं. आणि इथे आल्यावर पण पहिल्या वर्षी जरा असं घाबरतच होते की कशात पार्टिसिपेट नाही झाले जास्त. पण मग जसं जसं ॲथलेटिक्समध्ये झाले पार्टिसिपेट, किंवा मग नंतर स्टुडंट काउन्सिलमधून आपले कृषी चषक वगैरे ऑर्गनाईज केलं, मग तेव्हा जास्त लोकांशी संबंध आला, किंवा कसं इव्हेंट मॅनेजमेंट कसं करायचं असतं ते समजलं. मग त्याच्यामुळे असे माझ्या पर्सनॅलिटीला जास्त एक्सपोजर मिळालं आणि वेगवेगळे असे अँगल्सचं डायव्हर्स व्ह्यू मिळाला. मग त्याच्यामुळे ओव्हरऑल डेव्हलपमेंट आणि त्याचप्रमाणे मग त्याचा अभ्यासात पण जास्त फायदा झाला. आणि म्हणून मग मला असं की कॉलेजचं कॉन्ट्रीब्युशन काय असं विचारलं तर फक्त मला एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी कॉलेजचं फार मोठं योगदान मिळालं असं सांगेन. आणि मग इकडे खेळांमध्ये पण की आता ॲथलेटिक्स म्हणजे मी खेळले नव्हते 12वीपर्यंत कधी, पण मग आता इथं इंटर कॉलेजिएट मॅचेसमधून म्हणजे पार्टिसिपेट करण्याचा सहभाग मिळाला होता. तर म्हणून मग चान्स मिळाला होता. आणि मग जेव्हा सरांनी वगैरे सांगितलं की आता तुम्हाला जायचंय किंवा आपल्याकडे ट्रॅक आहे, म्हणजे मी असं ट्रॅक पण अगोदर नव्हता बघितला की पूर्ण 400 मीटरचं ग्राउंड. पण मग जेव्हा एकदम स्पेसिफिक डिटेल्स की हे कर्व्ज असे असतात, 100 मीटर्स असं पळायचं असतं, किंवा मग कोच पण बाहेरून बोलवून म्हणजे आम्हाला मार्गदर्शन केलं जायचं, त्याचा पण फार जास्त फायदा झाला. आणि मग इथे आपले सगळेच ग्राउंड बास्केटबॉलचं पण की मग बाहेरून कोच आणून त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करणं किंवा बाहेरच्या कॉलेजच्या मुलांसोबत प्रॅक्टिस करणं, त्याचा फायदा झाला. आणि एकंदरीत सगळंच म्हणजे असं की तुम्हाला जे काय एखाद्या गोष्टी चांगलं करायचं असेल, मग ते खेळ असू देत किंवा दुसरं काही असू देत, तर वेळोवेळी शिक्षकांचं मार्गदर्शन मिळत गेलं आणि त्याच्यामुळं जास्त फायदा झाला.